आली असेल. मम्मीचा वडापाव ना सतीश दादाला खूप आवडतो. सतीश दादा म्हणजे एस्पॉर सतीश चॅनेल आहे ना, तर आमच्याच बिल्डिंग मध्ये राहायचा सतीश दादा पहिल्यांदा. आणि कशात बनवला हा? कशामध्ये? मिक्सरमध्ये? वाहिन्यामध्ये असं याच्या मुसळाने. तर एवढा मुसळाने ही ठेचलेली चटणी आहे. ही ना तू जशी गावी भाताची शेती करतेस ना त्याची मी शेती केली आणि मी तुला दाखवतो. हाय ना, मी राजापूरवरून आणला होता. हाय बघ, भोपळा मिरची आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये मी आपलं स्वागत करतो. मी रोज फिरत असतो सगळीकडे वडापाव खाण्यासाठी आणि वडापावचे वेगवेगळे व्लॉग बनवतोय. पण खूप दिवस झाले ना मी माझा फेवरेट वडापाव खाल्ला नव्हता. म्हणजे जगातील माझा सगळ्यात आवडता जो वडापाव आहे ना तो मी खूप दिवस खाल्ला नव्हता. आणि जवळजवळ 6 महिन्यानंतर आज तो वडापाव खाण्याचा योग आला आहे. कारण तो फेवरेट माझा वडापाव आहे घरचा, मम्मीने बनवला, म्हणजे आईने बनवला वडापाव. बाहेर किती आपण खाल्ले ना तरी आईच्या हातची चव वेगळीच असते. आणि ती चव, त्या वडापावची चव आज मला खायला मिळणार आहे तो वडापाव. कारण आज आई आली गावावरून आणि आज ती वडापाव बनवणार आहे. रविवार आहे तर वडापावची मस्त, आपण बाहेर 1-2 वडापाव खाऊ शकतो ना, पण घरी वडापाव बनवल्यावर 4-5-6 वडापाव आरामात खाऊ शकतो. आणि घरचे बाहेरच्या तुलनेत चांगले असतात, आपण फ्रेश तेल वगैरे यूज करतो, त्यामुळे टेस्ट पण छान बनवते आई वडापाव. आणि झाले 6-1 महिने खाऊन, आता पुन्हा त्याची टेस्ट घ्यायची आहे. आई गावावरून आले, 2-3 दिवस झाले, तर आज आई आली आहे आणि ती वडापाव बनवणार आहे. आणि याला ओळखता का तुम्ही? हा शुभम आहे, आमचा छोटा भाऊ. कलरमध्ये बघा किती डिफरंट आहे. हा, मी किती सुंदर दिसतो. अरे डायलॉग नाही टाका, मी सांगतोय. तर आहे ना, हा ना छोटा होता, म्हणजे जेव्हा पप्पा ऑफ झाले ना तेव्हा मी 9वीला होतो. 9वीची एक्झाम झाली होती. हा एकदम छोटूसा होता. आणि दुसरा माझा मधला भाऊ आहे ना प्रदीप, तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये, तो एक 4वी-5वीला असेल. म्हणजे त्यानंतर 10वी पण झाली नव्हती आमची तेव्हा पप्पा ऑफ झाले. पण त्यानंतर मम्मीने एवढं म्हणजे मेहनत करून, कष्ट करून आम्हाला शिकवलं, म्हणजे मला असेल. त्यानंतर आता शुभम आहे, 2nd इयरला आहे ना आता शुभम. तर खूप म्हणजे मम्मीने खूप कष्ट केलेत म्हणजे आमच्यासाठी. आणि तिच्या सगळ्या कष्टामुळे किंवा पप्पांच्या पुण्यामुळे आता त्यांचा आशीर्वाद पाठीशी आहे, त्यामुळे ठीक चाललं आहे आता. तर वडापाव बनवायचा आहे आणि वडापावसाठी पहिल्यांदा लागणार आहेत पाव आणायचे आहेत आपल्याला. 2-3 लाऱ्या तरी लागतील. आम्ही 4 जण आहोत. सुचिता गेले तिकडे माहेरला, त्याच्यामुळे आता मी आहे, शुभम आहे आणि बाबू मम्मी आहे. तर वडापाव बनवायचा आहे, चला बघूया. इथेच एक बेकरी आहे, तिथे पाव आणायला जातो आहे. आणि जास्त लांब नाही तरी पण आपली BMW घेऊन जायला लागतं, बाईक. सो BMW नाही, शाईन आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मी बोललो होतो ना सुचिताला की तू बसल्यावर माझी बाईक शाईनसुद्धा BMW सारखी वाटते. मला फ्रेश पाव पाहिजे, त्याच्यामुळे इथे जवळच बेकरी आहे, तर डायरेक्ट बेकरीतून जाऊन पाव आणतो. म्हणजे ना वडापावसाठी एकदम फ्रेश पाव मिळेल इथल्या दुकानांपेक्षा. सो बेकरीच्या इथे आलो आहे. तू किती वडापाव खाणार आहेस? 3-4 संपतील का तुझ्यानी? 3-4 म्हणजे आपल्याला 12 वडापाव लागतील ना, 12. ओके, नाही बस. अजून काही घेतलं पाहिजे का काय? नानकेट वगैरे? बटरचं आहे ना, बटरचं आहे. हां किती टोटल मिक्स बनवून? 5 चेंज नाही ना. थँक्यू. घे शुभम. ही बेकरी आहे इथे आणि इथे ना फ्रेश पाव बनवतात एकदम. मॅजिक मराठी इथे फ्रेश पाव बनवतात सगळं आतमध्ये. सो पाव घेतलेत आता. हे बघा, इथे बेकरी आहे, एकदम फ्रेश पाव बनवतात. आणि पूर्ण ह्या एरियामध्ये पूर्ण सगळीकडे इथून पाव जातात. सो मस्त फ्रेश पाव मिळालेत आणि सोबत भेटलेत चायसोबत खायला बटर. सो आज तर चहा पिऊन झाला आहे, संध्याकाळी किंवा उद्यासाठी ते आपल्याला कामाला येतील. सो चला, लेट्स गो. सो गाईज, ही मम्मी आहे माझी आणि कालच गावावरून आली. कधी आलीस गावावरून मम्मी? काल. बघा एवढं असं वजन आहे मम्मीने एवढ्या याच्यामध्ये. काय काय घेऊन आली सांग मम्मी? तांदूळ आणि पीठ,
नाचणीचं पीठ, तांदळाचं पीठ. सो गाईज, ही आहे माझी मम्मी बघा. आणि तिने ना गावावरून येते वेळी एवढंसं मम्मीचं वजन आहे बघा. आणि गावावरून येते वेळी एवढं काय काय घेऊन आली. एवढं काय आणलं तुम्ही? तांदूळ, पीठ. काय आणलंच नाही एवढं, कशासाठी आणायचं? तो सांगितलं असंच आहे ना. केली आणि डांबे, शेवगाच्या शेंगा, शेंगा डांबे घेऊन आली मम्मी. आणि तांदूळ घेऊन आले ना, तांदळाची मोठी गोणी घेऊन आली. मला केळी आणि डांबे आणले, सगळ्यांना देऊन टाकले आजूबाजूला, म्हणजे शेजार धर्म म्हणून सगळ्यांना वाटण्यासाठी एवढे मोठा गोयला भरून डांबे घेऊन आले होते. आणि डांबे बघा किती आणले ते. हे ना एवढेसे शेवटचे उरलेत. कोणाला पाहिजे असेल तर सांगा, तुम्हाला मी पोचले करतो घरपर्यंत. नाही पोचले करणार, तुम्ही घेऊन जा. आणि केळी पण बघा ना, केळी आहेत ना गावची केळी, छोटी, खूप हेल्दी वगैरे असतात केळी असं म्हणतात. तर ही केळी वगैरे सगळी घेऊन आली आणि खूप काही सामान घेऊन आली मम्मी, तांदूळ वगैरे. सो मी पाव आणायला गेलो आणि तोपर्यंत मम्मीने सगळं ना सिक्रेट वगैरे मसाला टाकून तिने सगळं बनवलंय. आता फक्त तळायचं बाकी आहे. मम्मी मला सांगा आधी त्याच्यामध्ये काय टाकलंस ते? लसूण, आलं आणि कोथिंबीर आणि मिरची सगळं टाकलं, सर्व टाकलंय. ओके, म्हणजे आता ही तयार झाले. आता फक्त याची गोळी करायची बाकी आहेत. मम्मीने ना मुद्दाम रेसिपी सांगितली नाहीये. तू मुद्दाम रेसिपी सांगितलीस ना, त्यातलं कारण आपल्याला वडापावचं दुकान टाकायचं आहे. तर माझं तर खूप दिवसापासूनचं स्वप्न आहे एखादं वडापावचं दुकान टाकावं मस्तपैकी. सो म्हणजे त्यातले अर्धे वडापाव तर मीच खाऊन टाकेन. आणि ना मम्मीचा वडापाव ना सतीश दादाला खूप आवडतो. सतीश दादा म्हणजे एस्पॉर सतीश चॅनेल आहे ना, तर आमच्याच बिल्डिंगमध्ये राहायचा सतीश दादा पहिल्यांदा. तर सतीश दादाला एस्पॉर सतीश खायचे, हां, त्याला आवडतो तुमचा वडापाव. तो मम्मीचा वडापाव खूप आवडायचा मम्मीने बनवलेला. मला बनवा सांगायचे ते, आई तुम्ही बनवा, मी शूटिंग करायचो. मग तयारी करा. बनवलात कधी? नाही, बनवायचा कधी योगच नाही आला ना. सो आता सांगत होते मला. हां, तो आता सतीश दादा तिकडे राहायला गेलाय दुसरीकडे. सो आता हे सगळं तयार झालंय आणि वडापाव लवकर करून टाकू, कारण वेळ होत चाललाय, पुन्हा जेवणाचा टाइम येईल. आणि शिवमचे बघा लक्षात येतात, त्या जिभेला पाणी सुटतंय हळूहळू जसा तू बघतोय सगळं ते. हा जास्त पातळ झालंय का मम्मी? बरोबर आहे. मम्मी हा तुझे काले झाले बघ. काम करून ना. काय एवढी कशी उन्हात गेली होतीस? काय करतेस? काय कवल तोडला? पातळी गवत कुठे आहे? किती शेता किती गेले? संसार केला का यावर्षी? नाही, 2 शेता फक्त. किती होतो मम्मी शेती? किती होते? किती मन होतो बा? किती होतो? किती मन आपला? मग थोडा 4-5 मन होतो. 10 मन म्हणजे एक खंडी पण पूर्ण नाही ना. तरी पण एवढं कष्ट करायला लागतो. कोण करायला आहे गावात? एकटीला गावाला. मग नांगर कोण धरणार? ट्रॅक्टरने नांगरून घेतला नाही यावर्षी. मग आता काय जास्त गरज नाही चिखल बिखल काढायची, होऊन जाईल चिखल ना. ट्रॅक्टरने नांगरलेला आहे. परत नांगरायला पाहिजे ना. किती घेणार एक शेत नांगरायचा ट्रॅक्टरचे? 400 रुपये तासाप्रमाणे. चांगला आहे ना हा पण व्यवसाय. कारण गावी आता बैल वगैरे सगळं पाळणार, त्यांना बैलांशी पाहिजे, कुठे जाता येत नाही गुराशी वगैरे जायला. त्याच्यापेक्षा हे नांगूर घेऊन ज्यांची छोटी शेती आहे ना, थोडंसं शेती आहे 2-4, त्यांच्यासाठी बरं. आता किती महिन्याने आलीस तू मुंबईला इकडे? वर्षाने. 1 वर्षाने. जसा देव दाराशी येतो ना शिमग्याला, तशी मम्मी शिमग्याला दाराशी आली, म्हणजे घरी आली. बाबूच्या लग्नाची तयारी करायला गेली ना. बाबूच्या लग्नाची तयारी करायला गेली होती, तर ती तयारी केली. पुन्हा काय तिला यायला भेटला नाही, कारण आमची बाय आहे ना म्हणजे आजी, तर ती थोडी आजारी झाली. तर ती म्हणजे थोडं घरी नाही बसत, ती थोडं लक्षात नाही राहत काय करायचं ते, किंवा कळत नाही. नुसती ती घरात राहत नाही, नुसती बाहेर जात बसते. त्याच्यामुळे तिच्याजवळ एक माणूस लागतोच ना, तिला सांभाळायला लागतो. म्हणून मम्मीला इकडे येता येत नाही. आम्ही जातो आता. मागे डिसेंबरला जाऊन आलो, त्यानंतरच्या अगोदर गणपतीला ना. काजू झालेत काय मम्मी एकदा? आहेत बिया? काजू आता फुवारतात, आता होतील. आपल्याकडे लेट होतात ना. लेट होतात. हे राहू दे. ह्या वर्षी काजू वगैरे काय विकणार आहेस का? अजून झाले नाही.
झाले नाही ना अजून. हिरवा काजू तरी विकतात ना, हिरव्या काजूंचा काय दर चाललाय सध्या मम्मी? 150 रुपये काय किलो. किलो? म्हणजे काजूचे घर 150 रुपये किलो झालेत. घर नाही असेच 10 रुपयाला 4 घर. 10 रुपयाला 4 घर सध्या रेट आहे आपल्या गावचा. आणि अख्ख्याच्या ओल्या बिया ते किती? 150 रुपये किलो. 150 रुपये अख्खे. म्हणजे अशाच वजन कोण टाकायच्या? म्हणजे कापणार कोण, काढणार कोण? त्याचा काही फायदा नाही. मम्मी आहे ना बिचारी काजूच्या बिया बघा ना, बिया काढून विकायची आहे. दाखव मम्मी, हात दाखव तुझे. उगा हे सगळे आहेत ना हात तिचे काळे व्हायचे बिचारी, एवढे मम्मीने कष्ट केलेत. म्हणजे पूर्ण हे जेव्हा चीक लागतो ना ते सगळं काळं होते, काळं होऊन जायचं सगळं. यावर्षी काय विकणार आहेत का मम्मी बिया? अजून पण विकू. आता नाही, आता काढत नाही, आता सुक्या विकतात. सुक्या विकायच्या? आता सुक्याचा रेट काय आहे? तुम्हाला दिले होते ना गेल्या वर्षी, डबा भरून दिलेले आहे. डब्यावरून ते आम्ही वर्षभर खात होतो त्या फोडलेल्या. पण त्या भाजलेल्या बिया अजून आहेत आपल्याकडे, अजून आहेत चांगल्या त्या डब्यामध्ये. काढलेल्या भाजीसाठी नाही दिले होते तुम्हाला. सुकून ठेवलं ना? सुकवलेले काढून. सुक्या बियाचा किती दर आहे आता? सुक्याचे काय 120 असतो. 120? अजून कुठे झालेत? काय काय गावातून झालेत. लवकर होतात ना तिकडे, उडपी साईडला वगैरे लवकर होतात. उडपी, पपलोने, त्या पुढच्या सिंधुदुर्ग वगैरे साईडला पण लवकर होतात ना आंबे वगैरे. सो हे सगळे वडे मम्मीने तयार केलेत. आणि हे चण्याचं पीठ सुद्धा आहे. तर तेल थोडा कमी टाकला मी, असू दे होऊन जाईल ना. तर तेल पण तापलंय चांगलं. आणि आत्ता मम्मी सोडते वडे. मम्मी हा वडा आपण किती रुपयाला विकू शकतो ग? पण आपल्याला व्यवसाय करायचा तर ह्याच्यापेक्षा मला वाटतं थोडा मोठा वडा लागेल ना. 10 रुपये. आपल्या वडापाव सेंटरचं नाव काय ठेवायचं मम्मी सांग? नाव काय ठेवायचं? एवढंच होतं वडापाव 10 रुपये. एवढं 10 रुपयाला तुम्ही नाही का? 10 रुपयाला नाही, कमीत कमी ना वडापावची प्राइस 15 रुपये पाहिजे. ह्याच्यापेक्षा साईज थोडी मोठी करू आपण ना. मी आली ना इथं रायगडला, काहीतरी कुठलं हे ठिकाण येतात मध्ये पेन, कोलाड, नागोडणे. नाही पेनच्या पुढं नाही, रामवाडी, पातळ गेला होतं. मानगाव. मानगावला काहीतरी आली ना, तिथं गाडी थांबली एसटी नाश्त्याला. तिथं मी गेली पुढे भाजीवाले होते, त्याच्या पुढे हॉटेल होता सद्गुरू. 10 रुपये वडापाव. अच्छा. आपल्यातली लोक होती, 2 जण बनवत होते. अच्छा. 10 रुपये वडापाव. सद्गुरू नाव होतं का? सद्गुरू नाव होतं, म्हणून मी तिथं गेली. 15 रुपये असतो ना, म्हणून मी 15 रुपये द्यायला लागली. ते 10 रुपये बनायचे. सो मम्मीने वडे सोडलेत बघा. होतील ते. झारी घ्यायची ना मोठी. नको ती पाहिजे. कुठं आहे ती? खाली असेल. आम्ही लॉकडाऊन मध्ये आहे ना, नेमकं लॉकडाऊन लागला आणि जवळजवळ 22 तारखेला लॉकडाऊन लागला होता ना मम्मी. आणि आम्ही 26 तारखेला काहीतरी निघालो मम्मी. सकाळी मी एकदम तयार होऊन मम्मी बाईकवर बसली. आम्ही निश्चय केला की जायचं जाता गावाला काही करून. भीती वाटत होती. हा, खूप भीती वाटत होती. आणि सगळं बंद होणार होतं. बोललं एवढे वर्ष कशी राहणार आता इथे एवढे महिने. तर निघालो आम्ही. आणि खारफाटा आहे ना, पनवेल पळसवे फाटा वगैरे क्रॉस केला खूप फास्ट, कारण रस्त्याला काहीच गर्दी नाही. आम्ही खूप फास्ट गाडी मारली. आणि त्याच्यानंतर पळसवे फाट्याच्या पुढे खारपाड्याला गेलो. आणि तिकडे सगळे म्हणजे आर्मी सगळे. हा तर ते MSF वाले वगैरे, पोलीस वगैरे होते सगळी. तर सगळ्यांना मारत होते. तर मम्मी मागे बसली होती. तर मम्मीमुळे मी वाचलो तसा, कारण मम्मी पहिल्यांदा तिथे ना मुलं बघितली. आपल्या रायगडची मुलं असतात ना सगळी, आपल्या सद्गुरूंच्या बैठकीला जाणारी. तर मम्मी त्यांना बघितलं ना, तेलावरून ओळखतात. तर मम्मी त्यांना बोलली जय सद्गुरू वगैरे. मग त्यांनी सांगितलं की मम्मी बसत होती की आमचा कोणीतरी ऑफ झालाय वगैरे, मला जायचंय गावी. पण ते काय ऐकलं नाही. बरं नाही जायचंय गावी. नाही सोडलं. पण मम्मी सर्व अशीच सांगून जातात. त्यांना माहिती आहे ना, एकाच वेळेला सगळेजण कसे आजारी पडणार. तर त्यावेळी सगळी कोरोनाची भीती होती. पण त्या दिवशी आम्ही नाही गेलो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता
बाईकने निघालो. मुंबई गोवा हायवे टच नाही केला, डायरेक्टली आतून पाली रोडने तिकडे रायगडच्या आतून डायरेक्ट फक्त महाडला क्रॉस केला, तो थेट मग मंडणगड मार्गे डायरेक्ट दापोलीला. सो हे वडापाव झाले आहेत. वा 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 वा, कलर पण मस्त आला. सुबह पाव काढ रे. 6 वडे झालेत, अजून 6 वडे बाकी आहेत. हा घे मी, याच्याने चांगले येतील. येस. आणि खूप वर्षानंतर, 1 वर्षानंतर मम्मीने आता फायनली हा वडापाव बनवलाय. बघा कसला टेम्पटिंग दिसतं ना, भारी गरम गरम आहे. एकदा बोलवलं होतं, सर्वांनी खाली. पूजा होती काय तेव्हा दिवशी? काहीतरी पूजेच्या टायमाला बिल्डिंग मध्ये बनवली ना, साफसफाई करत होती. मस्त. सो मित्रांनो, वडापाव वगैरे बघा बनवून झालेत, मस्तपैकी सेटअप केलाय सगळा. आणि तुम्हाला दाखवतो काय काय आहे वडापाव सोबत. चटणी आहे, मम्मीने खास गावावरून बनवून आणले. तिची रेसिपी आहे ना, मी तुम्हाला सांगतो कधीतरी नंतर टाइम भेटला तर. मम्मी काय काय टाकलं याच्यामध्ये चटणी बनवायला? लसूण, तिल्या, खोबरं, तिळ्या वगैरे. आणि कशात बनवलं ह्या? कशामध्ये? मिक्सरमध्ये नाही, मग वाहिन्यामध्ये. वाहिन्यामध्ये असं याच्या मुसळाने. तर एवढा मुसळाने ही ठेचलेली चटणी आहे, गावची चटणी. सो ती आता चांगली टिकते. ही बनवून ठेवली ना एकदा, मम्मी एकदा घेऊन आली ते संपेपर्यंत म्हणजे जाते 1 महिना 2 महिने चांगली टिकते ती. त्यानंतर वडे बघा, गरम गरम वडे आहेत, लवकर लवकर खायला पाहिजे, थंड होतील. पाव वगैरे झालेत आणि त्यासोबत मिरच्या पण नाहीत. बेसिक वडापाव आहे ना, जशी मी मागे एक व्हिडिओ टाकली होती ना, वडापावची हे करून टाकतात, चव बिघडवून टाकतात, तर तशी नाही. चांगलं म्हणजे बेसिक वडापाव आहे आणि वडापाव असंच पाहिजे. आणि वडापावचा बर्गर बनायला नको. सो मी बघा चटणी वगैरे लावून ठेवली, हा टाकतो. आणि माझ्या हस्ते बाबूला देतो एक वडापाव. मिरची फोटो काढा सुभ्या. आणि हा एक मिरची पण देतोय. तर हा आहे ना, हा माझा मधला भाऊ आहे, मी मोठा, हा बाबू. आणि त्याच्यानंतर शुभम, जो आता कॅमेरा पकडला तो. आणि मम्मी घे तू. कशी चव आहे? लय भारी. कारण मम्मीचा आहे ना वडापाव, मम्मीच्या हातचा वडापाव भारीच असतो. घरगुती वडापाव आहे त्याची. मम्मी याच्यासाठी ना मी 12 रुपये 13 रुपये देऊ शकतो, कारण साईज कमी आहे. थोडा ना साईज वाढवली ना तर. हां, तर बघा खूप वडापाव खातो मी सगळीकडे जाऊन. म्हणजे डोंबिवलीचे बेस्ट वडापाव, ठाणे वगैरे सगळीकडचे मी बहुतेक ठिकाणचे वडापाव खाल्लेत, नाशिक आणि पुण्याचे वगैरे. पण घरच्या वडापावची टेस्ट असते ना, आणि घरच्या वडापावचा स्वाद किंवा आईने बनवलेल्या हाताने बनवलेल्या आईच्या हाताच्या वडापावचं प्रेम, ती चव कोणत्याच वडापावमध्ये मिळत नाही. भारी आहे आणि जगातला सगळ्यात बेस्ट वडापाव आहे. सो हा वडापाव मी खातो. आणि तो पण मम्मी म्हटलं ना, दाखवतो मी झाडं किती लावलीत ती. सगळ्या झाडांची नावं आहे ना, सुचिता असं सगळ्या झाडांची नावं तुला सांगितलं नसती, पण मी तुला दाखवतो. हे ना, तू जशी गावी भाताची शेती करतेस ना, त्याची मी शेती केलेत. आणि मी तुला दाखवतो. हाय ना, मी राजापूरवरून आणला होता. हाय बघ, भोपळा मिरची आहे, पण ती छोट्या कुंडीमध्ये लावली ना, त्याच्यामुळे तिच्या ताकदीप्रमाणे ती वाढली, त्याच्यावर फळ झालंय. त्याच्यानंतर हे वांगे आहे, तो पुदिना. ही आहे बघ, ही कोबी आहे. हा, कोबीच आहे, कोबी. आणि त्यानंतर हे मिरची पण होते, त्याच्यावर छोटी छोटी मिरची झाली दिसते. आणि ह्यांची नावं आहेत ना, यांची नावं सुचिता सांगू शकते, ही सगळी झाडांची नावं. पण हे फक्त मनी प्लांट्स आहेत वरती. आणि नावं मला काय माहित नाही. सुचिता हॉर्टिकल्चरिस्ट आहे ना, त्यातलं माहिती असं सगळं. हा छान आहे ना, हो खूप आहे. जास्वंद ना नेहमी फुलत असते, खूप मोठी आहे ना, हे बघ नेहमी जेव्हा फुलं होतं. त्यानंतर हा गुलाब आहे. त्यानंतर हा पण आपल्या डोंगरावर करपे असतो ना, करपेचा, हा त्यासारखा झाड आहे. नंतर हे बघ, हे अशाच बिया टाकल्या होत्या, कोथिंबीर. कोथिंबीर नव्हे, टमाटा.
हा सॉरी टोमॅटो टमाट्याचे आहे. त्या अशाच बिया टाकल्या होत्या ना, त्या रुजल्या मग त्याला वेगळ्या काढल्या. हे काय आहे? ते आहे असं शोकेचं असं बघ. आपल्या घराच्या समोर आहेत ना का मोठीच्या मोठी झाडं आहेत ना समोर, शोकेच्या पण लावलेत, तर तशी झाडं नाही आहेत ती त्यातली आणाय पाहिजे. त्यातलं आता नर्सरीमध्ये भेटतात येतो 150-200 रुपयाला एक. गावावर आणाय पाहिजे ती भरपूर. आणि हा, आणि हे झाड ओळखलास का तू मम्मी? एक मिनिट मी तुला दाखवतो. हे बघ हे झाड, हे बघ, हे 2 झाड आहेत इथे. हा पारा आहे. हे 2 आणि तो तिकडे पण 2 आहेत. ती बघ, तर ही गणपतीला आलो होतो ना मी, तेव्हा पारा आणलेला आहे. तर ती हे आणलं होतं त्याचं बी आणलेला तो घातला. बी आणलं होतं, तर त्याची ती आहेत झाडं. आणि त्या हा बघ कसला आहे. तिकडे पण आहेत, तिकडे पण आहेत, त्या गल्लीमध्ये पण आहेत, तिकडे पण तुला दाखवतो. इथे पण 2 झाडं आहेत, 2 नाही 6 झाडं आहेत. हे मोरपंखी एक आहे, हे पण मोरपंखी, हे पण मोरपंखी आहे ना. तेरीचे आहे. आलू वड्या वगैरे करायचे असतील ना आपण, तर ते करू शकतो याच्यामध्ये. आलूवडे सारखे आलूवड्याची नाही आहेत, आपण ते नाही बनवू शकत. अरे याला काहीतरी बोलतात यार, मला नाव माहिती होतं, मी आता विसरलो. आणि हे काय मम्मी? हा मस्त आहे. हे काय ही फुलं? हे कुठले आहे? बारीक फुलांचं आहे. अगं फुल ते फेमस आहे झाड काहीतरी बारीक. हे बघ फुलं, हे बघ. आता माझ्या तोंडावर नाव होतं याचं. गावाला पण आहे, गावाला पण असे झाड. आणि हा मनी प्लांट, हा बघ किती खाली आला तो. आणि हे जे आहे ना, हे आपल्याला ना प्रसाद भेटली होती ह्याच्यामध्ये, लालबागच्या राजाची प्रसाद मागवतो ना ऑनलाईन मधून, तर त्यातलं बाहेर जाते. बाहेर जायचं का? बाहेर ठीक आहे. सो मित्रांनो, ही होती घरातील मी पहिल्यांदाच बनवलेली आताची व्हिडिओ. आणि अशा व्हिडिओ मी परत कधीतरी बनवेन पुन्हा. सो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट वगैरे करून सांगा अजून तुम्हाला कशा कोणत्या व्हिडिओ बघायला आवडतील. काही सजेशन असतील तर नक्की द्या. तोपर्यंत बाय, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. कधी या घरी वडापाव खायला मम्मीच्या हातचा.